खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। मुंडे साहेब, शहाद्यात गुटख्याचा धुमाकूळ, बंदीला ठेंगा, प्रशासन झोपेत। महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असताना शहादा शहरात मात्र गुटखा सहज उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी आणि नागरिकांच्या चर्चेमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। राज्यात कठोर कारवाईचा संदेश दिला जात असताना शहाद्यात बंदी असलेला गुटखा बाजारात पोहोचतोच कसा, हा थेट सवाल आता प्रशासनासमोर उभा राहिलाय। आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा विक्री विरोधात कठोर भूमिका घेतली असल्याचं सांगितलं जातं। मात्र शहाद्यातील परिस्थिती पाहता या कठोरतेचा परिणाम नेमका कुठे दिसतोय? बंदी असलेला गुटखा विकला जात असल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचत असेल आणि तरीही विक्री सुरूच राहत असेल तर संबंधित यंत्रणेची जबाबदारी निश्चित होणार की नाही? गुटखा विक्री हा केवळ नियमभंगाचा विषय नसून तरुणांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न आहे। त्यामुळे एखाद्या दुकानावर कारवाई करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा गुटख्याचा साठा, पुरवठा साखळी आणि विक्रीचं ठिकाण यांचा तपास करून संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणं गरजेचं आहे। मुंडे साहेब, आता फक्त आदेश आणि घोषणा नको आहेत। शहाद्यात प्रत्यक्ष कारवाई दिसली पाहिजे। प्रशासनाच्या नाकाखाली बंदी असलेला गुटखा उपलब्ध होत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागितलं जाणार का, असा सवालही उपस्थित होत आहे। शहादा शहरात गुटखा विक्री होत असल्याची ठोस माहिती किंवा पुरावे प्रशासनाला मिळाल्यास त्यावर तातडीनं कायदेशीर कारवाई करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे। कारवाई झाली तरच बंदीचा धाक निर्माण होईल, अन्यथा बंदी फक्त कागदावर आणि गुटखा बाजारात अशीच नागरिकांची धारणा राहणार। आता प्रश्न एकच, आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन शहाद्यातील गुटखा विक्रीचा मुळापर्यंत तपास करून धडक कारवाई करणार की पुन्हा एकदा कारवाईच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवले जाणार? शहाद्यातील नागरिकांच्या नजरा आता प्रशासनाच्या प्रत्यक्ष कारवाईकडे लागल्या आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.